प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या कर्तृत्वाने किंवा पुरुषार्थाने ओळखला जातो. आपल्याला 4 पुरुषार्थ माहिती आहेत जे आपल्याला आपल्या ऋषीमुनींनी, पूर्वजांनी किंवा एक रूढार्थाने असलेले 4 पुरुषार्थ आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मोक्ष, काम बाजूला राहू द्या. धर्म ह्या गोष्टीविषयी आपण चर्चा करण्यासाठी या प्लॅटफॉर्मवरती नाही आहोत. आपण इथे आहोत अर्थ या गोष्टीविषयी चर्चा करण्यासाठी आपण इथे आहोत. खिशात पैसे असतील तर कॉन्फिडन्स असतो. पैशाचं दुसरं एक कॉमन पॅरलल नाव तुम्ही म्हणाल तर ते कॉन्फिडन्स आहे. पण खिशात ठेवलेला पैसा तर वाढत नाही आणि गुंतवलेला पैसा खिशात तर नसतो. आमच्याकडे भरपूर जमीन आहे, वडिलोपार्जित आमच्याकडे 26 एकर जमीन आहे. हा, पण ते खिशातला पैसा तर नाहीये ना, ती जमीन आहे. दॅट इज नॉट एनी लिक्विड एसिड की अशी विकली आणि असे पैसे आणले, असं तर होत नाही. डील करावी लागते, बघावं लागतं, लक्ष ठेवून राहावं लागतं. सदर प्रोसेस 3 ते 4 महिन्याची, 3 ते 4 वर्षाची सुद्धा आहे. खिशातले पैसे ते पण वाढणारे, जे आपल्याला कॉन्फिडन्स पण देतील आणि पैशाने पैसा सुद्धा वाढेल असं मला काहीतरी पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता करता एकच गोष्ट आठवते, ती म्हणजे मार्केट. पैसे कमवण्याचा सगळ्यात अतिशय उत्तम मार्ग तो म्हणजे व्यापार. नोकरीतून खूप माणसं पुढे जात नाहीत, 10 पैकी एखादाच नोकरीतून पुढे जातो. पुढे जायचंय तर तुम्हाला व्यापार करावा लागतो. व्यापारासाठी गरजेचं आहे ते म्हणजे स्वस्तात विकत घेणं आणि एखादी गोष्ट महाग झाली की विकणं, थांबवणं, साठेबाजी करणं किंवा अशी घेऊन अशी देणं. याच्यात तुम्ही बदलता 2 गोष्टी, एक तर फॉर्म किंवा 2 तर प्लेस. एक्झाम्पल, तुम्ही चहापत्ती आणि दूध घेता. उत्तम ठिकाणी तुमचा स्टॉल असतो आणि तुम्ही चहा करून विकता. आमच्या खालच्या फलाना चहावाला दिवसाला 3-4 हजाराचा गल्ला केल्याशिवाय जातच नाही. त्याचे चहाच दिवसाला 1000 जातात. किमान 3 रुपये कमवत असेल, 3000 होत असतील. अशा गप्पा आपण दिवसभरातून 1000 वेळा 1000 ठिकाणी ऐकतो. आमच्या कॉलेजच्या समोरचा वडापाववाला भयानक श्रीमंत आहे, सगळ्या शिक्षकांच्या पगारांची बेरीज केली तर तो एकटा सगळ्यांना भारी पडतो. अशा गप्पा आपण सगळे ऐकतो. पण जर का तो 2 दिवस आला नाही तर त्याचा गल्ला बंद पडतो. शिक्षकांचा पगार मात्र चालू असतो. सुट्टी त्याला नाहीये, बाकीच्यांना मात्र सुट्टी आहे. प्रत्येकाला प्रत्येकाचे ओन ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस आणि प्रत्येक गोष्टीचे लिमिटेशन्स आहेत. प्रत्येक गोष्टीला स्वस्त विकत घेऊन विकावं लागतं. विकत घेण्याचं ठिकाण आपल्याला माहिती असावं लागतं. ती गोष्ट विश्वासार्ह असावी लागते. ज्याला विकतो तो माहिती पाहिजे आणि त्याने पैसे आपल्याला दिले पाहिजेत. उधारी न घेणं, देणं, मिसमॅच होणं, चोरीला जाणं, अशा भरपूर गोष्टी असतात जेणेकरून व्यापारामध्ये लोक तोंडावर पडतात. ऐकायला सोपी वाटणारी गोष्ट करताना मात्र प्रचंड जड जाते. एखादी गोष्ट घेऊन विकण्यासाठी उत्तम स्पॉट लागतो आणि स्पॉट ही लिमिटेड गोष्ट आहे. ते अवेलेबल नाही तर अनअवेलेबल असते. ती घेण्यासाठी भयानक पैसा ओतावा लागतो. कॉलेजच्या शेजारचा वडापावचा स्टॉल किंवा एसटी स्टँडच्या समोरचे गाळे, ह्या गोष्टी भयानक महाग किंवा अवेलेबल अनअवेलेबल असणाऱ्या गोष्टी आहेत. ह्याच सगळ्या गोष्टी म्हणजे व्यापारच मला करायचा आहे, पण मला माझ्या घराच्या ठिकाणी बसून करायचं आहे. मला व्यापारच करायचा आहे पण माझ्या कम्फर्ट झोननुसार करायचं. असं होऊ शकतं का? मला विकत घेणारा पण माहिती नको आणि मला ज्याला विकायचा आहे तो पण मला माहित नसला तरी चालेल. अशी कुठली गोष्ट आहे का? तर ही एकच गोष्ट आहे, शेअर मार्केट. याच्यामध्ये आहे ना, विश्वासार्हता आजकाल बरीच आली आहे. कारण हे सेबी किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी बऱ्यापैकी मॅनेज केलं आहे. हे प्लॅटफॉर्म्स वगैरे असे स्थिर आणि जबरदस्त आहेत की तुम्हाला तुमच्या घरात बसून काम करता येतं. पूर्वीच्या काळात एक्सचेंजला जाऊन, मुंबईला जाऊन ट्रेडिंग करावं लागायचं. कागदपत्र घेऊन शेअर्स घ्यावे लागायचे. ते मॅट शेअर होते म्हणजे मटेरियलाइज्ड. आता डीमॅट म्हणजे डिमटेरियलाइज शेअर्स आलेत. म्हणजे काय? तुमचा कागद, तुमचे शेअर्स तुमच्या कम्फर्ट झोननुसार तुमच्या मोबाईलमध्ये रिचार्ज मारल्यासारखे तुम्ही घेऊ शकता. 300 रुपये गेले, 300 रुपयाचा शेअर आला. एवढं सोपं झालंय. मी एखादा शेअर 300 रुपयाला घेतला होता. 300 रुपयाने मी 100 वस्तू घेतल्यात आणि त्या 308 ते 310 झाल्या की वरच्या 10 रुपयाचा मार्जिन घेऊन 100 गुणिले 10 म्हणजे 1000 रुपये मी कमावणार आणि त्या विकून टाकणार. दॅट्स इट. हे मी एका दिवसात करेन, एका आठवड्यात करेन, नाहीतर माझी मर्जी मी महिन्यात करेन. माझी मर्जी. किंवा तीच गोष्ट 300 रुपयाची 290 आली, मला नाही विकायची. जेव्हा 303 जाईल, 305 जाईल, मी विकून टाकेन. माझी गोष्ट दर्जेदार आहे. ही गोष्ट घरात बसून करता येईल इतकं छान आणि आकर्षक स्वरूप या शेअर मार्केटचं आहे. पण लोक यात बदनाम का होतात, यात बेजार का होतात, म्हणजे घरदार विकून देशोधडीला का लागतात? कारण काही गोष्टी त्यांना कळत नाहीत. या खेळाचे नियम ते समजूनच घेत नाहीत. कसं घ्यायचं, कुठून घ्यायचं, कसं विकायचं, हे तर एकदम आता ट्रस्टेडच झालंय. सगळे प्लॅटफॉर्म बऱ्यापैकी ट्रस्टेड आहेत. याच्यात कुठे प्रॉब्लेम्स होत नाहीत. मी शेअर्स घेतले पण माझ्याकडे आलेच नाहीत. असं रेअरेस्ट ऑफ द रेअर 1 लाखात एखादं उदाहरण असेल किंवा ते नसेल सुद्धा. पण काय घ्यावं, कधी घ्यावं, कधी विकावं, ही गोष्ट कला आहे. आणि ज्याच्या अंगात कला असते तो माणूस उपाशी कधीच मरत नाही, उपाशी राहतच नाही. कित्येक लोकांना तो
नोकरी देईल, त्याला नोकरी करायची गरज राहत नाही. ओके, यासाठी तुम्हाला कॅपिटल लागतं. प्रत्येक गोष्टीला एखादं कॅपिटल लागतं. एक तर तुम्हाला आर्थिक कॅपिटल लागतं, दोन तर तुम्हाला शारीरिक कॅपिटल जोडावं लागतं. या दोन गोष्टींनी कुठलाही बिझनेस चालतो. इथे शारीरिक गोष्टींची जास्त गरज पडत नाही, कारण हा बुद्धिवंतांचा खेळ आहे. काही वेड्यांकडून काही शहाणे पैसे काढून घेतात ते असेच. ट्रेडिंग हा एक वेगळा भाग आहे. ऑप्शन्स ट्रेडिंग, फ्युचर ट्रेडिंग, F&O हा एक वेगळा खेळ आहे. त्या खेळाचं नाव मी असं देतो की 90% मूर्खांकडून 10% शहाणे जो पैसा ओढतात त्यालाच म्हटलं जातं F&Oचं ट्रेडिंग. ऑप्शन्स बाईंग याच्यामध्ये बरेच मर्यादा आणि लिमिटेशन्स येतात. तिथे तुम्हाला म्हणजे अर्थात हे खूप ॲडव्हान्स गोष्ट झाली की तुम्ही ऑप्शन बायर आहात. ऑप्शन्स बाईंग हे 5 पैकी 1 ते 2 दिवसच करता येतं. जो 5 दिवस करतो, एकतर तो वेडा असतो किंवा 2 तर तो पैसे घालवायलाच आलेला असतो. काहीच काम धंदा नाही, पैसा मुबलक आहे आणि उडवायचा आहे. काय करू? ऑप्शन ट्रेडिंग करा, रोज करा. रोज पैसा जाणार, छान दुःख मिळणार. दुःख मिळवण्याचं साधन ऑप्शन ट्रेडिंग, ऑप्शन बाईंग म्हणता येईल. शेअर मार्केट हा एक ट्रस्टेड अशी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये पैशाने पैसा बनतो. आपला पैसा आपल्या जवळ असतो आणि पैसा जवळ असणे म्हणजे कॉन्फिडन्स जवळ असणे. माझ्याकडे पैसे आहेत ते मला टिकवायचे आहेत. माझ्याकडे पैसे आहेत त्या पैशाने पैसे मला वाढवायचे आहेत. माझी नोकरी आहे, मला एक एवढ्यासा अमाऊंटमध्ये पगार येतो, त्याच्यातनं मला एवढासा अमाऊंट बाहेर काढून त्या गोष्टी सेव्ह करून मला रिटायरमेंटसाठी प्लॅन करायचा आहे, मला माझ्या मुलासाठी काहीतरी प्लॅन करायचा आहे, मला माझ्यासाठीच काहीतरी प्लॅन करायचा आहे. यांच्यासाठी शेअर मार्केटमध्ये बऱ्याचशा स्ट्रॅटेजीज अवेलेबल आहेत. ऑलरेडी सिद्ध असलेल्या स्ट्रॅटेजीज किंवा काही स्ट्रॅटेजी तुम्ही तुमच्या अनुरूप करू शकता. मुद्दा एकच आहे, स्वस्त शेअर्स विकत घेणं, ते महाग झाल्यावर विकणं, ही एकच कला याच्यामध्ये, बाकी काही नाहीये. नेमके कोणते शेअर घ्यावे, कधी घ्यावे आणि कधी विकावे, एवढ्या 3च गोष्टींचं उत्तर तुम्हाला याच्यात काढायचं आहे. कोणते शेअर्स घ्यावे? स्वस्त होणारा प्रत्येक शेअर हा चांगलाच असतो असं नाही. कधी कधी तो पडत पण असतो. त्याच्या पडण्याच्या जर्नीतली तुम्ही एखादी प्राइस कॅप्चर करता आणि त्याच्यानंतर तो पडतच जातो. का घ्यावा? याच्यासाठी काही पॅरामीटर्स आहेत का? पी रेशो, डी रेशो, OPM, 200 डेज मुव्हिंग ॲव्हरेज, 50 डेज मुव्हिंग ॲव्हरेज, ह्या नेमक्या गोष्टी काय आहेत? ह्या गोष्टी समजावून घ्यायच्या असेल तर युट्यूबवरून मिळणारं जे स्कॅटर्ड नॉलेज आहे याच्यातून तुम्हाला हवी ती एक दिशा काढणं अत्यंत अवघड होतं. उलट तर मी म्हणतो युट्यूबने हे नॉलेज सोपं नाही तर अवघड करून ठेवलंय. गोष्ट खरंच सोपी आहे. इन्व्हेस्टमेंट ट्रेडिंग खरंच सोपं आहे, अवघड त्याला आपण केलंय. नको असलेल्या गोष्टी माहिती झाल्या, त्या गोष्टींमध्ये नको एवढा विचार करायला लागलो, त्यामुळे प्रत्येक गोष्ट आवडायला लागली किंवा प्रत्येक गोष्ट नावडायला लागली. ह्या दोनपैकी एक काहीतरी झालं. याचसाठी आपण इथे आहोत. हा प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही आपल्या कोर्सला जॉईन झाला याच गोष्टीसाठी. हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे इन्व्हेस्टमेंट नेमकं काय आहे. इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? माझ्याच ओळखीतलं एखादं उदाहरण, सिमेंटच्या स्टॉकवरती 8-9 वर्षापूर्वी पैसे लावले होते, कारण ती व्यक्ती सिमेंटच्या फॅक्टरीमध्येच ऑडिटिंगच्या कामाला होती, अकाउंट्स अँड ऑडिटिंगच्या कामाला होती. म्हणून सिमेंटचे काय स्टॉक घेऊन ठेवले होते. 200-300 स्टॉक्स होते, खूप स्वस्तात घेतले होते. आज त्यांचे पैसे 22-23 लाख झालेत. सगळेच्या सगळे पैसे शेअर विकून काढून त्या व्यक्तीने म्युच्युअल फंडात टाकले आहेत. त्या 22 लाखाचे 30% जरी पकडले, 30% चांगला माणूस हा इयरली म्युच्युअल फंडवर काढतो, कारण ती सुद्धा एक कला आहे. स्वस्त म्युच्युअल फंड विकत घेणं, महाग झाल्यावर विकणं, व्याज काढत राहणं, ते परत गुंतवणं, त्याच्या गोष्टी वापरणं, आपलं कॅपिटल फ्री ऑफ करणं, ही कला आहे. म्युच्युअल फंड एक क्रूड मटेरियल आहे, हे ज्याने साध्य केलं तो 30% काढतोच. ही कला सुद्धा आपण आपल्या कोर्समध्ये शिकणारच आहोत, कारण ही इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी आहे. ही त्याची लॅब आहे जिथे आपण एक्सपेरिमेंट करतो, वेगवेगळ्या पद्धतींचा आपण पॉसिबिलिटीचा विचार करतो. हे केलं तर काय होईल, हे करून काय होईल, किंवा ते केलंच तर नेमकं काय होईल आणि काय झाल्यावर काय करावं, ही सगळी टेस्ट आहे आणि हे आपण आपल्या लॅबमध्ये करतोय. अर्थातच आपण इथे जे बघतोय हे एक पिक्चर मूवी सारखं बघतोय. तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोननुसार तुमच्या कागद पेनवरती काही गोष्टी नोट डाऊन करून घ्या, काही गोष्टी आम्ही तुम्हाला सांगू. याचसाठी तर आपला कोर्स आहे, याचसाठी तर आपण आलोय. हीच व्हॅल्युएबल गोष्ट मला तुम्हाला डिलिव्हर करायची आहे. हेच सांगायचं होतं की एखादा माणूस एखादी गोष्ट घेऊन ठेवतो, ती गोष्ट भयानक वाढते आणि त्या वाढलेल्या गोष्टीतून तो त्याचं उर्वरित आयुष्य स्पेंड करू शकतो, त्याच्या काही गरजा भागवू शकतो. यासाठी शेअर मार्केट आहे. शेअर मार्केटमध्ये शेअर घेणं याचा अर्थ एखादी गोष्ट घेणं, ती महाग झाल्यावर विकणं, फक्त एवढंच नाहीये, तर याच्यात अजूनही आहे की आपण त्या गोष्टीचा हिस्सेदारी घेतो. जर का मी अडानी ग्रीनचा शेअर घेतोय तर मी अडानी ग्रीन या कंपनीचा हिस्सेदार, भागीदार, पार्टनर होतोय. कंपनी पुढे जाते, माझे पैसे पुढे जात आहेत, माझी गुंतवणूक पुढे जाते, माझ्या गोष्टीतून मला रिटर्न्स मिळत आहेत. भेल, गेल, सेल, भारतीय गव्हर्नमेंटच्या जबरदस्त कंपन्या जर का मी घेतोय तर त्या कंपन्या पण पुढे जात आहेत, कामही करतायत, भारतात तेवढी डिमांड पण आहे, तर शेअर पण वाढतोय, मला डिव्हिडंड पण मिळतोय. मला
किमान वर्षाला 2 लाखाचा डिव्हिडंड यावाच या उद्दिष्टाने मी इन्व्हेस्टमेंट लॉकडाऊनला केली होती. त्याच्या बऱ्यापैकी जवळ जाऊन मी पोचलोय. मी जे शेअर्स घेतले होते ते शेअर 2-3 नाही 4-4 पट झाले आहेत. माझे पैसे 1 लाखाचे 6-6 लाखापर्यंत गेले आहेत. इन्व्हेस्टमेंटचे सांगतोय मी तुम्हाला. फक्त इन्व्हेस्टमेंटचे पैसेच एवढे पुढे गेले आहेत. डिव्हिडंड पण त्यांनी मला बऱ्यापैकी भरपूर दिलाय. हे का झालं? कारण मला इन्व्हेस्टमेंटच्या स्ट्रॅटेजीज माहिती होत्या. स्वस्त घेणं कला आहे, पण स्वस्त नेमकं काय घ्यावं? शेअर चढताना घ्यावा तर तो चढल्यावर विकावा, शेअर पडताना घ्यावा तर तो पडताना घेत घेत जावा, का तो पडल्यावर घ्यावा आणि इन्व्हेस्टमेंटला ठेवावा. ह्या गोष्टी आहेत ना, ह्या तशा बघितल्या तर क्लिष्ट आहेत, पण व्यवहारात तुम्ही जर का वापरत असाल, तुम्ही व्यवहारात कुशल असाल तर तुम्ही ह्या गोष्टीतही असे कुशल व्हाल. ह्या गोष्टीचे नियम समजावून घ्या. एकदा नियम समजावून घेतलात पुढे खूप सोपं आहे. तुम्ही वाहतुकीचे नियम समजावून घेतलेत, सिग्नल, दंड, पोलीस, गाडी कुठून चालवावी, 1 वे, डबल वे, सिंगल वे, नो ओव्हरटेकिंग, हे गोष्टीचे नियम तुम्ही समजावून घेतले. आता गाडी तुम्ही असे चालवता, असे चालवता. तुम्ही नियम धाब्यावर बसवून नियमांना मॅन्युप्युलेट सुद्धा करता, कारण नियम तुम्हाला माहिती आहेत म्हणून. असेच त्याचे नियम समजावून घ्या. ऍक्च्युली ह्याच्यातलं नॉलेज हाच तुमचा साठा आहे. ह्याचं नॉलेज तुम्ही कमवा, हा साठा तुमच्याकडे ठेवा. या नॉलेजच्या साठ्याने तुम्हाला निर्णय घेणं सोपं जाईल, कारण हा खेळ फक्त निर्णयांचा आहे. माझ्याकडे पैसे मर्यादित आहेत. मर्यादित पैशामधून अमर्यादित प्रॉफिट कमवणं यासाठी तुम्हाला निर्णय घ्यावे लागणार. मी सोलर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू तर नेमकं कोणत्या सोलरमध्ये करू? 3-4 सोलर आहेत, हाच का घेऊ आणि हे 3 का कॅन्सल करू? हा तुमचा निर्णय आहे. हा तुमचा निर्णय तुमचं भविष्य ठरवणार आहे. फक्त तुमचंच नाही, तुमच्या मुलाचं, नातवाचं, यांचं भविष्य सुद्धा हा ठरवणार आहे. ज्याच्याकडे चांगले म्युच्युअल फंडाचे 30-40 लाखाचे गुंतवणूक आहे आणि 1-2 वर्ष थांबण्याची तयारी आहे, तो माणूस त्याच्या आयुष्यात त्याने काही नाही केलं तरी 2 पिढ्या निवांत पोसेल. कारण 40 लाखाचे गुंतवणूक हे 50 लाख एका वर्षी, पुढच्या वर्षी किमान 60 लाख तरी होतात. 60 लाखाचं तुम्ही अगदी 20-25% व्याज जरी पकडलात, 20-25% तरी ते 15 लाखापेक्षा जास्त कमी होत नाही आणि 20 लाखापेक्षा आसपास सुद्धा होऊ शकतं जर का चांगले रिटर्न्स चांगल्या प्रकारे त्याने काढले तर. आणि 15-20 लाखाचं पॅकेज हे तुम्हाला 1-2 वर्षात कधीही मिळत असेल काही न करता, तरी ते फायनान्शियल फ्रीडमच आहे. ह्या फायनान्शियल फ्रीडमकडे जाण्यासाठी, सस्टेनेबल वेल्थ क्रिएट करण्यासाठी आपण हा इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी लॅब याचा आपण वापर करणार आहोत. याच्या गोष्टी समजावून घ्या. मी तुम्हाला सेक्टर वाईज सांगत जाईन. स्टॉक का घ्यावे, कसे घ्यावे, सेक्टर्स, त्यांचं फ्युचर, ह्या गोष्टींवरती आपण चर्चा करू. ETF, त्याच्यावरती गुंतवणूकच करायची नसते तर ETF ना तुम्ही स्विंग सुद्धा करायचं असतं. ETFचे तुमचे प्रॉफिट हे बुक सुद्धा करायचे असतात, कॅपिटल फ्री पण करायचे असते. आणि काही कॅपिटल असतात ना, काही गुंतवणूक, त्यांना हात सुद्धा लावायची नसते. नेमके ते कुठले आहेत, काय कुठले आहेत हे मी तुम्हाला सांगेन. म्युच्युअल फंड तुम्हाला सांगेन. काही लोक मरणाचा पैसा इंडेक्सच्या म्युच्युअल फंडमध्ये टाकतात आणि म्हणतात फायनान्शियल फ्रीडम करेन. इंडेक्सला वाढायला मर्यादा आहेत. 24,300ची निफ्टी असे डोळे बंद करून उघडल्यावरती 26,000 जाणार नाहीये. त्याला एक अमाऊंट ऑफ टाइम लागणार आहे वर जायला. इंडेक्स म्युच्युअल फंडमध्ये का आणि किती टाकावे, फ्लेक्सी मल्टीकॅपवर किती टाकावे, सध्या कोणाची चलती आहे, हे 2-3 वर्ष मी कुठला म्युच्युअल फंड ठेवू, माझा जुना कुठला म्युच्युअल फंड काढून टाकू, यासाठी म्युच्युअल फंड सुद्धा तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आणि याचबरोबर तुम्हाला कधी कधी ऑप्शन ट्रेडिंग सुद्धा करावं लागणार आहे. मान्य आहे, मी इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी वापरतोय, पण पडत्या मार्केटमध्ये पुट होल्ड ठेवणं, एखाद्या वेळेस तो कॅरी फॉरवर्ड करणं, त्याच्यातून येणाऱ्या पैशांनी पडलेल्या मार्केटमध्ये अजून पैसे घालणं, कमावणं, ह्या गोष्टी सुद्धा अधूनमधून आपल्याला कराव्या लागणार आहेत. हा सगळा स्ट्रॅटेजीचा भाग आहे. ह्या सगळ्याच गोष्टी केल्या पाहिजेत असं नाहीये. एखाद्या गृहिणीला सगळेच रेसिपी करता येतात असं नाहीये, पण स्टील ती घर चालवते. 4-5, 7-8 रेसिपी आल्या तरी अशा वेळेला 1-2 वर्ष सुद्धा जातात अदलून बदलून. काही लोक तर महिनोन-महिने वेगवेगळ्या प्रकारच्या खिचड्याच खात असतात रात्रीच्या वेळी. जगतातच ना ते, मरत तर नाहीत. त्याच प्रकारे हे सगळंच तुम्हाला आलं पाहिजे असं नाहीये, पण सगळं समजावून घ्या. यांच्यापैकी कधी काय वापरायचं हे मात्र तुम्हाला आलं पाहिजे. आपण याच्या पुढचे जे काय लेक्चर्स बघू यासाठी कागद पेन शूड अँड कंपल्सरी आहे. प्रत्येक लेक्चर नीट बघा. कुठलं लेक्चर दिसत नसेल, टेक्निकल इश्यूज असेल तर आपल्या टीमला कॉन्टॅक्ट करा आणि याचा पूर्ण आनंद घ्या. म्हणजे नाही का ते शेवग्याची शेंग आपण खातोच, पिळवटून पण खातो, असंच पिळवटून याचा फायदा घ्या. पूर्ण फायदा घेण्याचा आनंद घ्या. हे मूवी असल्यासारखं, पिक्चर असल्यासारखं तुम्हाला एन्जॉय करायचं आहे. दिस इज जस्ट लाईक अ मूवी. हा पिक्चरच आहे. छानपैकी पाय ताणून बसा, नीट बघा, ऐका, लिहून घ्या आणि हे तुमच्याकडे आहे की नाही ते सुद्धा बघा. बघताना तुमच्या पोर्टफोलिओ त्यांच्यापैकी काय, कधी, कुठे आहे, अजून ठेवलंय का, अजून काढायचंय का, याचा पण विचार करा आणि पुढच्या गोष्टी छान एन्जॉय करा.